ज्या महिलांनी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्या बऱ्याच महिलांना पहिल्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळाले। पण त्यापैकी अनेक महिला अशा देखील आहेत ज्यांनी फॉर्म जुलैमध्ये तर भरला पण पैसे अजूनही आलेले नाहीत। आणि आता तर ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहे ते मंजूर देखील झालेले आहेत, त्यांनाही प्रश्न पडला आहे की त्यांना पैसे कधी मिळणार। ऑगस्टमध्ये फॉर्म भरला म्हणून 3,000 रुपये मिळणार की सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळणार? तर भगिनींनो, पैसे आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, हा मेसेज बघा। आजच्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 2024ला 3,000 रुपये पहिला हप्ता या महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा मेसेज आला आहे का ते चेक करा। मेसेज आला नसेल, मोबाईल नंबर दुसरा दिलेला असेल अथवा फॉर्म भरताना चुकीचा एंटर झाला असेल तर बँकेच्या ॲपमध्ये तुम्ही ऑनलाईनच चेक करू शकतात। तसेच काही बँक्स SMS सुविधासुद्धा पुरवतात, त्यानुसार तुमच्या खात्यावरचा बॅलन्स तुम्हाला समजू शकतो। तर आजपासून ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, फॉर्म मंजूर झालेला आहे, त्यांना पैसे येण्यासाठी सुरुवात झाली आहे। तसेच ज्या महिलांनी ऑगस्टच्या सुरुवातीला फॉर्म भरला त्यांचाही फॉर्म मंजूर झालेला असेल तर त्यांनासुद्धा आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। कारण यापूर्वीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की जरी महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, अगदी 31 ऑगस्ट या दिवशी जरी फॉर्म भरला आणि तो जर मंजूर झालेला असेल तर अशा महिलांना 2 महिन्यांचे 3,000 रुपये एक रकमी दिले जाणार आहेत। त्यामुळे आता आणखी 3 दिवसात म्हणजेच 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तारखांना महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। आता या 3 दिवसात ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही पैसे आले नाही तर त्यांचं काय? तर अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे प्रत्येकी 1,500 रुपये याप्रमाणे 4,500 रुपये त्यांच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत। लक्षात ठेवा, जे खातं तुमच्या आधार कार्डसोबत लिंक आहे त्याच खात्यावर पैसे पोहोचतील, मग तुम्ही तुमच्या अर्जामध्ये कुठलंही खातं दिलेलं असो। त्यामुळेच तुमच्या आधार नंबरसोबत कोणतं खातं, कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते व्यवस्थित चेक करा। ते जर लिंक असेल तर ते NPCI मॅपरवर अपडेट आहे का ते सुद्धा चेक करा। जर नसेल तर तुम्हाला बँकेतच जाऊन तुमचा आधार नंबर हा NPCI मॅपरवर अपडेट करायला सांगायचे आहे। काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितले होते की ऑगस्टमध्ये जमा झालेल्या अर्जांची छाननी व तपासणी सुरू झालेली आहे। जसजशी मंजूर अर्जांची लिस्ट महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त होईल तसतशी ती लिस्ट बँकांकडे पाठवली जाईल आणि त्यानुसार पैसे लगेचच महिलांच्या खात्यात जमा केले जातील। त्यामुळे सप्टेंबरमध्ये पैसे कधी येणार असा जर प्रश्न पडला असेल तर 31 ऑगस्ट नंतर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे अर्ज मंजूर असेल तर काळजी करू नका। 3,000 रुपये पहिला हप्ता नाही मिळाला तर 4,500 रुपयांचा हप्ता एक रकमी तुम्हाला मिळणार आहे। नेमकी कोणती माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली ते बघण्यासाठी या व्हिडिओवर नक्की क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।